जय महाराष्ट्र मित्रांनो, माहिती कामाची यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणी महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये बांधकाम कामगार असाल तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण राज्य शासनाने 13 जुलै 2026 रोजी एक अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय जारी केला आहे. या नवीन निर्णयानुसार नैसर्गिक मृत्यू झाल्यास 3.5 लाख रुपये, कामाच्या ठिकाणी अपघाती मृत्यू झाल्यास 6.5 लाख रुपये, 75% किंवा त्यापेक्षा जास्त अपंगत्व आल्यास 2 लाख रुपये इतकी एकरकमी आर्थिक मदत मिळणार आहे. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत कोण पात्र आहे, कोणती कागदपत्रे लागतील, अर्ज कसा करायचा, कोणत्या जुन्या योजना बंद झाल्या आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अर्ज करण्याची अंतिम मुदत काय आहे. म्हणून व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि अशा सरकारी योजनांच्या माहितीसाठी माहिती कामाची चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, ही योजना का सुरू करण्यात आली बघा. बांधकाम क्षेत्र हे सर्वात धोकादायक क्षेत्रांपैकी एक मानले जाते. उंच इमारती, जड यंत्रसामग्री, धोकादायक वातावरण यामध्ये काम करताना अनेक वेळा अपघात होतात. अशा परिस्थितीत जर कामगाराचा मृत्यू झाला किंवा तो कायमस्वरूपी दिव्यांग झाला तर संपूर्ण कुटुंब आर्थिक अडचणीत सापडते. याच गोष्टीचा विचार करून महाराष्ट्र शासनाने बांधकाम कामगार मृत्यू सहाय्य व दिव्यांग सहाय्य योजना ही नवीन योजना सुरू केली आहे. ही योजना सामाजिक सुरक्षा संहिता 2020 अंतर्गत लागू करण्यात आली असून तिची अंमलबजावणी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत केली जाणार आहे. या नवीन योजनेमुळे काही जुन्या योजना बंद करण्यात आल्या आहेत. त्या म्हणजे अंतविधी सहाय्य योजना, वारस सहाय्य योजना, शववाहिनी खर्च योजना, कृत्रिम अवयव सहाय्य योजना या सर्व योजनांच्या ऐवजी आता एकच मोठी योजना लागू करण्यात आली आहे. यामुळे पूर्वीपेक्षा जास्त आर्थिक मदत मिळणार आहे. आता सर्वात महत्त्वाचा भाग, नवीन योजनेत किती पैसे मिळणार आहेत बघा. पहिले आहे नैसर्गिक मृत्यू सहाय्य. यामध्ये जर नोंदणीकृत सक्रिय बांधकाम कामगाराचा नैसर्गिक मृत्यू झाला तर त्याच्या कायदेशीर वारसाला 3.5 लाख रुपये एकरकमी आर्थिक मदत मिळणार आहे. दुसरे आहे अपघाती मृत्यू सहाय्य. जर बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी काम करताना अपघात झाला आणि त्या अपघातात कामगाराचा मृत्यू झाला तर वारसदाराला 6.5 लाख रुपये एकरकमी आर्थिक सहाय्य मिळणार आहे. ही या योजनेतील सर्वात मोठी मदत आहे. तिसरे आहे दिव्यांग सहाय्य. जर नोंदणीकृत कामगाराला कामामुळे 75% किंवा त्यापेक्षा अधिक दिव्यांगत्व आले असेल तर त्याला 2 लाख रुपये एकरकमी सहाय्य दिले जाते. हा लाभ कोणाला मिळणार आणि पात्रता काय पाहिजे बघा. नैसर्गिक मृत्यूसाठी महामंडळाकडे सक्रिय नोंदणी असणे आवश्यक आहे. किमान 3 वर्षाची नोंदणी असावी. मृत्यूनंतर 1 वर्षाच्या आत अर्ज करणे गरजेचे आहे. वारस प्रमाणपत्र आवश्यक आहे. अपघाती मृत्यूसाठी सक्रिय नोंदणी आवश्यक आहे. अपघात बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी झालेला असावा. 1 वर्षाच्या आत अर्ज करणे गरजेचे आहे. FIR आणि पंचनामा करणे गरजेचे आहे. दिव्यांग सहाय्यासाठी किमान एकदा नोंदणी असावी. जिल्हा शल्य चिकित्सकांकडे 75% किंवा अधिक दिव्यांगत्व प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. दिव्यांगत्व आल्यानंतर 1 वर्षाच्या आत अर्ज करणे गरजेचे आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे काय काय लागतील बघा. नैसर्गिक मृत्यू झाल्यास मृत्यू प्रमाणपत्र, वारस प्रमाणपत्र, आधार कार्ड, बँक पासबुक हे डॉक्युमेंट्स लागणार आहेत. अपघाती मृत्यू झाल्यास FIR, पंचनामा, मृत्यू प्रमाणपत्र, वारस प्रमाणपत्र आणि आधार कार्ड आणि बँक खाते हे डॉक्युमेंट्स लागणार आहेत. दिव्यांग सहाय्यासाठी 75% किंवा अधिक दिव्यांगत्व प्रमाणपत्र आणि मंडळाकडील नोंदणी आवश्यक आहे. आता या योजनेचा अर्ज कसा करायचा बघा. अर्ज करण्यासाठी सर्व कागदपत्रे तयार ठेवा. कामगाराची नोंदणी सक्रिय आहे याची खात्री करा. मृत्यू किंवा दिव्यांगत्व झाल्यानंतर निर्धारित कालावधीत अर्ज करा. यानंतर मंडळाकडून पडताळणी केली जाईल. सर्व माहिती योग्य आढळल्यास सहाय्याची रक्कम थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा केली जाईल. अर्जाची अंतिम मुदत कशी आहे ते बघूया. नैसर्गिक मृत्यू झाल्यास 1 वर्षाच्या आत अर्ज करणे गरजेचे आहे. अपघाती मृत्यू झाल्यास 1 वर्षाच्या आत अर्ज करणे गरजेचे आहे आणि दिव्यांगत्व आल्यास 1 वर्षाच्या आत अर्ज करणे गरजेचे आहे. वेळ संपल्यानंतर अर्ज केल्यास लाभ मिळणार नाही. या योजनेसाठी काही महत्त्वाच्या अटी आहेत, त्या काय आहेत बघा. या योजनेसाठी फक्त सक्रिय नोंदणीकृत बांधकाम कामगारच पात्र असतील. खोटी माहिती दिल्यास रक्कम परत घ्यावी लागू शकते, नोंदणी रद्द होऊ शकते आणि आवश्यक असल्यास कायदेशीर कारवाई सुद्धा होऊ शकते. मित्रांनो, तुम्हाला या योजनेचा GR डाउनलोड करून वाचायचा असेल तर GRची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही GR डाउनलोड करू शकता. मित्रांनो, ही योजना हजारो बांधकाम कामगारांच्या कुटुंबांसाठी मोठा आधार ठरणार आहे. जर तुमच्या ओळखीत कोणी नोंदणीकृत बांधकाम कामगार असेल तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा आणि अशा सरकारी योजना, GR, शेतकरी योजना आणि रोजगाराच्या महत्त्वाच्या अपडेट्स सर्वात आधी पाहण्यासाठी माहिती कामाची यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करा. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन आणि महत्त्वाच्या माहितीसह. जय महाराष्ट्र.